10 वर्ष झाले पदावर कार्यरत होते आणि त्यावेळी जे निस्वार्थपणाने त्यांनी खलुमरे गावामध्ये जो विकास केला, ज्या माणसांच्या मागे आई आणि बहिणीची ताकद असते त्या माणसाचा विजयी रथ कोणीही थांबवू शकत नाही. भाऊजींचं जर सांगायचं म्हटलं कामाच्या बाबतीमध्ये त्यांचा कोणीच हात धरणार नाही आणि अशा नेतृत्वाची आपल्याला भावी काळाची गरज आहे. भाऊनी आमच्या खलुमरे गावामध्ये 5 जिल्ह्यातून माझ्या 7 वर्षापर्यंत पासून येते. माझ्या खलुमरे गावामध्ये आता बैलगाडा भाऊच्या पुढे आहे. पण गणेश भाऊंनी आमच्या सांगोडी गावात एवढं काम केलं ते युवा पिढी जी आहे, गणेश भाऊ गावात आले की युवा पिढी गावात ही लगेच त्यांच्या पाठीमागे असते. पहिली बार मी असं ट्रिप बघितली की अहोरात्र ते पूर्ण डब्यामध्ये फिरत होते. आमच्या सांगोडीत डिप्या नव्हत्या, आमच्या सांगोडीत सारख्या लाईटी जात होत्या, पण गणेश भाऊंनी ज्या वेळोवेळी तिथं डिप्या बसवल्या. म्हणजे गणेश भाऊंपेक्षा सांगणं म्हणजे काय थोडं आहे का, भरपूर आहे. भाऊंचा विजय आहे म्हणजे आहे.